आता कैलाश मंदिराकडे जातो. हो, 16 नंबर केव आहे ना. हो चला, त्याला टाटा गेला आहे, त्यांचं झाले बघून. आता हे मी बघतो माझं राहिलेले कैलास मंदिर. जी बघण्यासाठी लोक इथे जास्त आहेत तिथे, ही कैलास मंदिरासाठी. 3 फ्लोअरमध्ये बनलेलं आहे म्हणून. बघू आता कसं आहे. इथं पण किती भारी भारी मूर्ती आहे. आता नुसतं चावम्याव खालो आहे. इथं बघा किती गर्दी आहे. हो, हे वरनं बघावं लागेल. खालनं काय एवढं क्लिअर वाटत नाही. ह्या बाजून दिसत चांगले. खतरनाक बनवले रे बाबा हे. ह्या तर मगाची लेण्या त्या सगळ्या. ह्यात काय वेगळं नाही, फक्त ह्यात वेगळं आहे ते ही आहे. हे मंदिर कैलास मंदिर. This one, which you can see when the sorry, she's calling. काय भव्य मंदिर आहे रे. कसं ते म्हणतात ना, वरनं कापत आली ती बरोबर आहे. वरनं कापत आली ती अशीच. पूर्ण अगोदर पूर्ण इथे पूर्ण डोंगर होता. खतरनाक आहे. किती जागा आहे भारी. होय, किती वर्ष लागले असतील काय माहिती गुढ्याला. इथून दिसते बरोबर व्ह्यू. व्यास मंदिर. कन्सेप्ट डोक्यात असणार आहे, त्यानंतरच हे सगळं आलं. फोटो दिले
तुम्हें एक अच्छा फोटो ले पा रहे हो? हाँ, एक मिनट ज़रा, मैं ज़रा अपना वीडियो पूरा कर दूँ। तीन मजले ही ह्याच्या वर पण जायला रस्ता आहे. तरी असं दिसतं वरनं. हाँ ले लो भाई, क्यों ना. नंदी रोशनी है थोड़ा कम हो गया. पाठ दाखवलाय. हे पूर्ण बघायचं आहे. वरनं जायला इकडून रस्ता आहे आणि मेन तर वरनं बघायचं आहे खरं तर. वरनं बघायला जास्त कोणी येतच नाही. लोकांना हे काय कळत नाही. खरी मजा तर वरनं बघण्यात येणार आहे. हे वरनं बांधलेलं मंदिर. दा तसं तसं तिकडं जातो, तिकडं तिथनं जरा बाहेर दिसेल. इकडं कोण सुद्धा नाही. तिकडं 16 इथं आपली एक सिक्युरिटी बसला निवांत. अयो, हे मंदिर वरनं कापलेलं मंदिर. होईल माणसं पाहिजे केवढी दिसते. खाली पण येतात तिकडं. पंधरावी लेणी वर आहे. इकडे सगळ्या बौद्ध लेणी आहेत. आता ही चालू झाली आपल्या बौद्ध लेण्या.
14 नंबर. अब की करेगी. चौदावी लेणी 3 मजली आहे. 1 2 3. आतून काय बघण्यासारखं काय नसतेच, कारण मग आपण एवढं बघितलेलं आहे ना, आपला आयडिया आली. आता आपल्याला बौद्ध लेणी बघायचे ते. हे समोर आहेत ना, त्या बौद्ध लेणी ते. ही 11वी लेणी. कसे ते 3-3 मजले. त्या ज्या आपण हिंदू लेण्या बघितल्या होत्या ना, त्या 2 मजली होत्या. ही जरा 3 मजली होत्या. वर जायला आतनं म्हणा, इथनं पण रस्ता आहे. बुद्धांची मूर्ती आतमध्ये. इथनं आहे रस्ता वर जायला. हे बुद्ध मूर्ती. डोक्यावर घेतले. डोक्यावर घेतले हातात कमळ. जसं हिंदू लेण्यामध्ये शिवलिंग होतं, तसं इथं प्रत्येक ठिकाणी बुद्धांची मूर्ती आहे. फक्त बदल एवढंच आहे, पिंडीच्या ऐवजी बुद्ध आहे तिथं. ते 3ऱ्या मजल्यावर होतं. 3रा मजला काय बांधलं खतरनाक रे. काय दिसतंय इंट्रिकेट वर काही. इथं पण मूर्त्या कोरल्या त्या. हे कसं पार्टमध्ये केलेत. 1 2 3 आखून केलं ते आखून. बाकीच्या ठिकाणी ज्या हिंदू लेण्या आहेत ना, त्याच्यामध्ये कसं डायरेक्ट वेगवेगळ्या मूर्त्या आहेत. इथं नाही, इथं तसं चौकून केले, त्यात काढले त्या. इथे जरा शांत जास्त आहे. इथं मोठी मूर्ती बसलेल्या अवस्थेत आहे. बाकीच्या ठिकाणी मांडी घातलेले, ही बसलेल्या अवस्थेत आहे. झालं. ही 10 नंबरची लेणी. काय भारी आहे रे ही. ह्याचं काम जरा लयच इंट्रिकेट काम आहे. कोरीव काम ह्याच्यामध्ये जरा जास्त दिसतंय. छोटी छोटी कामं केली आहेत ना, बारीक बारीक. पूर्ण गौतम बुद्धांचं
जीवनपट ह्याच्यामध्ये तिने कोरलेला आहे. इथे काहीतरी लिहिलेली माहिती लिहिलेली माहिती तुम्ही पॉज करून वाचा. आतमध्ये हे बुद्ध विहार आहे आणि असं एकमेव आहे. हे असं एकमेव विहार आहे जे 2 मंजिल आहे. आतापर्यंत जे विहार होते ते सगळे एका मंजिल होते. ध्यानाच्या जागी त्या दुसऱ्या लेण्या बघायला जाऊ. ह्या आता उरलेल्या आहेत. त्या हे सगळं ध्यानासाठी जागा द्या. आता एक मला गोष्ट कळाली की ह्या ज्या लेण्या आहेत ना त्यात बौद्ध लेण्या ना ह्या पहिल्यांदा बांधायला गेलेल्या बघा. आणि हिंदू लेण्या ज्या आहेत ना त्याच्यानंतर बांधलेल्या त्या. आता बघा इथं कसं बुद्धाची मूर्ती आहे, कडन असं प्रदक्षिणेचा जागा आहे. तसंच हिंदूमध्ये पण त्यांनी तसंच केले, मध्ये पिंड ठेवले आणि कडनं प्रदक्षिणा. आणि असंच तिथं पण असंच आहे सेम हे. तर म्हणजे याच्यानं कळतं की त्यांनी इन्स्पिरेशन जे घेतलं आहे हिंदू लेण्या बनवताना ते बुद्धांच्या लेण्या बघून त्यांनी इन्स्पिरेशन घेतलेलं आहे. प्रूफ 1 ते 6 आता वर जाऊन बघायला होते त्या. या सगळ्या वर आहे त्या 1 ते 6. नंबर इथं राहण्याची जागा आहे बरं. हे पण बुद्धांच्या जीवनावर चित्रित केलेले चित्रकला आहे ते. तेव्हाच्या काळातली कशी होती लोक ते पण दाखवले. आणि हे मंदिर बसलेल्या अवस्थेत गौतम बुद्ध. काय लिहिले माहिती बौद्ध विहार आहे हा 7व्या शताब्दीमध्ये बनवलेला आहे. त्याच्यामध्ये काय काय गर्भगृह आहे, स्तंभयुक्त कक्ष, कोठरीयुक्त सभामंडप, भूविन्यास होय 7व्या शताब्दीमध्ये बनलेला आहे. इथं नाही का रस्ता खाली गेले.
हे सगळे फॉरेनर आहेत. और हे मंडप, सभा मंडप. इथं थंड वाटतं इथे लय. इथं पण बुद्धांची मूर्ती आहे. इथे ज्या बुद्धाच्या मूर्ती आहेत ना, ही सगळ्या बसलेल्या अवस्थेमध्ये येत्या, अशा बसलेल्या, पाय खाली करून, मांडी घालून नाही. इकडे द्वारपाल आहे ती. ही सभा मंडप असं दिसते. लेणी, ही लहान लेणी आहेत, काय एवढं काय मोठी आहेत काय नाही. बाकीच्या तीन इकडे आहेत. खांब बिंब कसा खिडक्या तेव्हाच्या काळात द्या. 3 नंबर आहे. हे असं सभामंडप असते. आतमध्ये मूर्त्या फक्त कडकडच वेगळं आहे इथं. ह्याच्या मूर्त्यात नाही, फक्त वेगळ्या आहेत. आता शेवटच्या 2. द्वारपाल 2 नंबरचे. हिंदूमध्ये काय केलं त्याने, इथं कसं आपलं गौतम बुद्ध आहेत. गौतम बुद्ध असे आहेत काय, त्याच्या काय पहिल्यांदा असं काय तर बघितलं गौतम बुद्धाच्या अंगावरती. इकडे आहेत हे बुद्ध, हे दिसतात बुद्ध, आणि बुद्धांसारखं वाटत नाही ते. बसण्याची स्टाईल ती इकडे आहे. ती या मूर्त्या बुद्धांच्या. हिचा थोडी मोठी विहार आहे. आतमध्ये मूर्ती केल्या त्या. ही 8व्या शतकात बांधलेला आहे. सभामंडप, आतमध्ये गर्भगृह. इथं बुद्धांच्या सगळ्या मूर्त्या द्या. इथं जरा जास्त मूर्ती आहे त्या, बाकीच्या काही एवढ्या मूर्त्या नाही त्या. विला वेगवेगळ्या ध्यानधारणेत मूर्त्या त्या, मुद्रा वेगवेगळ्या त्या. हे बंद केलं आहे. पाणी घे, पाणी पण स्वच्छ आहे. आपण विहारच आहे नाही, विहार नाही, ही बसायची जागा आहे आरामाची, निवासस्थानासारखं. ही आरामाची जागा आहे. हे जे आहे ना, हे दोऱ्या बांधण्यासाठी बनलेली होती. वाढणार आहे ती, झाडावर सगळी वाढणार आहे ती खाली. महावीर स्तंभ आहे.